हॅलो. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे माझा? येस. हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलम मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. चला, चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी हॅपी मॉर्निंग असं टाईप करा बरं जरा. चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी हॅपी मॉर्निंग टाईप करा किंवा माईक सुरू करून मस्त हॅपी मॉर्निंग म्हणा बरं. बरं तुमचा आवाज म्हणा बरं जरा हॅपी मॉर्निंग. हॅपी मॉर्निंग. हॅपी मॉर्निंग. हॅपी मॉर्निंग. असं दुपारच्या झोपेत तर नाही ना, बामकुक्षी छान जेवण बिवण करून मस्त पैकी झोप, असं नाही ना? आहात ना, जागे नाही आहात नाही. ना सर्वजण? ओके. हो. रेकी म्हणजे एनर्जीचा क्लास आहे. जर तुम्हाला एनर्जी हवी असेल तर तुम्ही मला दिसणं महत्वाचं आहे. ठीक आहे? तर तुम्ही तुमची जबाबदारी स्वीकारायची आहे. तुम्हाला जर स्वतःला हील करून घ्यायचं असेल, स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर तुमची जबाबदारी आहे तुम्ही व्हिडिओ सुरू ठेवणं. ठीक आहे? चलो, आता आपले आपले माईक सगळ्यांनी बंद करून घ्यायचे. थँक्यू सो मच सगळ्यांनी इंटरॅक्शन केली. हा, जेन्युअल प्रॉब्लेम आहे, तुम्ही कुठेतरी बाहेर आहात, ऑफिसमध्ये आहात, देन इट्स ओके. ठीक आहे. पण तुम्ही घरात आहात आणि लोळत पडलायत किंवा जसं काल म्हटलं वेगळी वेगळी ऍक्टिव्हिटीज करतायत, कामं करतायत आणि व्हिडिओ बंद आहे, तर तसं करू नका. ठीक आहे? येस. ओके. चलो पुढे जाऊया. कुणाला असा प्रश्न पडला का की हे काय दुपारच्या वेळेला हॅपी मॉर्निंग? स्वतःही म्हणता, मलाही म्हणायला लावता, हे काय चुकीचं शिकवतात, असं कुणाला प्रश्न पडला? हा, दोघी तिघी हसल्या मी ज्या वेळेला म्हटलं तेव्हा, है ना? ओके. असंच आपल्यावर कुणीतरी हसायलाच हवं. जर आपल्यावर कुणी हसत नसेल तर समजायचं आपली प्रगती थांबलेली आहे. हा फंडा आहे. ओके. जर तुमच्यावर कुणी हसत नसेल, जर तुमच्या मागे तुमच्या नावाने गॉसिप होत नसेल, जर तुम्हाला नावं ठेवली जात नसेल, तर समजायचं आपली प्रगती थांबलेली आहे. वेड्यात काढलं पाहिजे. आता तुम्ही वेड्यात काढलं ना मला, की काय दुपारी 4:30 वाजेला हॅपी मॉर्निंग म्हणते ही बाई आणि हिच्याकडे काय शिकायचं, है ना? तर आपल्याला कुणीतरी वेड्यात काढलं पाहिजे, असं आपण वागलं पाहिजे. तर काय होतो, आपला इतिहास वाचला जातो. नाहीतर मग आपण दुसऱ्यांचाच इतिहास वाचत बसतो, है ना? तर स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, इतिहास वाचणारच म्हणून राहायचंय की इतिहास घडवायचा पण आहे? ओके. आता हॅपी मॉर्निंगच का? तर मला असं वाटतं प्रत्येक क्षण हा हॅपी असावा. कारण हा जर क्षण हॅपी असेल तर हाच उद्याचा काय आहे? भूतकाळ. उद्या मी काय म्हणणार? या क्षणाला भूतकाळच म्हणणार ना. मग भूतकाळातली आठवण नेहमी कटूस ठेवली पाहिजे का? कशी पाहिजे भूतकाळातली आठवण? छान पाहिजे ना, हॅपी हॅपी पाहिजे ना. म्हणून हॅपी, प्रत्येक क्षणाला हॅपी. आणि मॉर्निंगच्या वाईब्स कशा असतात? सकाळी झोपेतून उठलं आणि छान सूर्योदय बघितला, एक व्हायब्रेशनच वेगळे असतात की नाही मॉर्निंगचे, सकाळचे, है ना? म्हणून हॅपी मॉर्निंग. आता हे दोघंही शब्द मी माझ्या दोघं कोचेस कडून घेतले, जे खूप हायर लेवलचे ट्रेनिंग मी घेतले. तर तिथे एक सर नेहमी म्हणायचे हॅपी मॉर्निंग, हॅपी आफ्टरनून, हॅपी इव्हिनिंग, हॅपी नाईट. मग तिथून हॅपी शब्द घेतला. आणि एक होते की ते प्रत्येक याला म्हणायचे गुड मॉर्निंग. ओके. मॉर्निंग म्हणायचे प्रत्येकाला. तर मग हॅपी मॉर्निंग असे 2 शब्द मी घेतले. आणि आता जिज्ञासा गुरुकुलमचा परिवार भरपूर मोठा आहे. ज्या पण वेळेला मला पर्सनलवर मेसेज येतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला सगळेजण आधी हॅपी मॉर्निंग टाईप करतात, किंवा फोनवर जरी बोलायचं असेल तरी आधी काय बोलतात? हॅपी मॉर्निंग. आणि ते वाईब्सच एकदम चेंज होऊन जातात. दोघींना मला हसायला येतं, जिचा कुणाचा मला फोन आलेला असेल, है ना? तर फोनवर हॅपी मॉर्निंग म्हटलं, रात्री पण फोन करतात, इमर्जन्सी काही असेल तर हॅपी मॉर्निंग म्हणतात. आणि आपोआपच समोरची व्यक्ती फोन करणारी आणि मी दोघींना हसू येतं आणि अर्ध दुःख तिथेच संपतं. तर मॅजिक आहे, तुम्ही पण करून बघा. ठीक आहे. काल तुम्हाला काही प्रॅक्टिकल्स आपण इथे केले, त्यातनं आपण हे समजून घेतलं की प्रत्येक क्षणी सुखात आनंदात का राहायचंय किंवा तो क्षण का जगायचा आहे. कारण की इथून पुढचे 5 सेकंद मी जिवंत आहे की नाही मला माहित नाही, असं प्रत्येकाचंच आहे, है ना?
ओव्हर कॉन्फिडंट मध्ये काल 1-2 जण म्हटले की मला माहिती उद्याची सकाळ मी पाहिल. इतका पण देवावरचा भोळा अंधविश्वास काही कामाचा नाही. है ना? अजून काय सांगितलं? देव्हाऱ्यातल्या देवापुढे आणि मंदिरातल्या देवापुढे मागणं बंद करा. कोणी कोणी केलंय बंद, की आज सकाळी परत आपलं चालू झालं देवापुढे. जी तुम्ही जेवढं मागाल ना, तेवढं ते तुमच्यापासून दूर पळणार आहे. ओके? तर मागायचं नाही. अजून एक गोष्ट, त्याला द्यायचं पण नाही. आता कोणाला काय द्यायचं नाही. कुणाला काय द्यायचं नाही. देवाला काय द्यायचं नाही. काय देतो आपण? इतक्या नारळांचं तोरण, इतके ₹1000, इतके लाख रुपये, सोन्याचा मुकुट, चांदीचा कमरपट्टा, अजून काय काय देतो? असं सगळं देतो ना. तुपातले लाडू, अजून काय मोदक, काय 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 देतो. तुला ना मी इतके रुपये मी तुझ्या याला देणगी देईल किंवा इतक्या नारळाचं तोरण बांधेल, अशी लालूच देतो आपण. त्याला गरज नाही. आपल्या एकाही रुपयाची गरज नाहीये देवाला. द्यायचंच आहे. ओके? पण कुणाला नाही द्यायचंय, देवाला नाही द्यायचंय. त्याला रिश्वत नाही द्यायची, लालूच नाही दाखवायची. नवस करून ते बंद करा. मग काय करायचं? द्यायचंच आहे, पण जी खरोखर गरजू आणि प्रामाणिक व्यक्ती ना, तर कंपल्सरी महिन्याचा एखादा दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस आपापलं आत्ता उत्पन्न काय किंवा आपापली आत्ता परिस्थिती काय आहे, त्यानुसार ठरवून घ्या की महिन्यातून 1 दिवस किंवा 2 दिवस किंवा 3 दिवस मी असं असं दान करणार आहे. ठीक आहे? जे पण काही तुमचं उत्पन्न असेल त्यातनं कमीत कमी जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचं. पण मेक शुअर अशा ठिकाणी दान करायचं की जिथे ते खरंच सत्कारणी लागतंय, खरंच सत्कारणी लागतंय आणि जिथे त्या गोष्टीची गरज आहे. ते पैसेच दिले पाहिजे असं नाही, अन्नच दिलं पाहिजे असं नाही, कपडेच दिले पाहिजे असं नाही. जिथे जिथे ज्या गोष्टीची खरंच गरज आहे तिथे दान झालंच पाहिजे. ते दान करताना या हाताने केलं की या हाताला कळायला नको. नाहीतर आपण काय करतो आपण? Instagramवर, Facebookवर फोटो टाकतो, स्टेटसवर फोटो टाकतो आणि जेवढं काही कमवलंय तेवढं जातं. है ना? तर हे नाही झालं पाहिजे. तर देवाकडे मागायचं नाहीये आणि त्याला रिश्वत द्यायची पण नाहीये. असं छोट्या मोठ्या गोष्टीनं बदल घडवून आणा. साध्या साध्या गोष्टी. इतके वर्ष तुम्ही तुमच्या पद्धतीने जगलात ना, पारंपरिक पद्धतीने, आपल्या घरातल्या परंपरा, की चतुर्थीला मोदक दान करा. कालच झाली चतुर्थी म्हणून ते एक्झाम्पल. है ना? तर आपापल्या पद्धतीने सॉरी उपवास केले, पारायण केले, दान केले. इथून पुढे पण करायचेत. मला त्याचा विरोध नाहीये. पण थोडीशी पद्धत बदला. जे आत्तापर्यंत केलं पण रिझल्ट मिळालेत का? नाही. मग आता मी सांगते ते थोडेसे छोटे छोटे बदल करून बघा. ओके? आता काय सांगितलं होतं, अजून काय करायचंय महत्वाचं? ग्रॅटिट्यूड करायचंय. ओके, त्याच्या आधी थोडंसं राहिलं. आजची दिनांक लिहा. पहिली गोष्ट आजची दिनांक लिहा. डेट टू असं लिहा. आणि लिहा पहिलं वाक्य, मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. परत एकदा रिमाइंड करते, व्हिडिओ जर बंद असतील तर तुम्हाला काही फायदा होणार नाहीये. जेन्युअल रिझन आहे आणि बॅक ऑफ द कॅमेरा तुमचं सगळं लक्ष इकडे आहे तर ठीक आहे. ओके? जस्ट सिरियल पाहिल्यासारखं करू नका. प्रॅक्टिकलमध्ये सहभागी व्हा. लिहिलं पहिलं वाक्य, मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. आणि दुसरं वाक्य, चमत्कार, मॅजिक, मिरॅकल्स, जादू, बदल त्यांच्याच आयुष्यात घडतात जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. ओके? लिहिलं? येस.
चलो पुढे जाऊया. आजपर्यंत कालच्या सेशन पर्यंत कोण कोण असं होतं किंवा जवळपास सगळेच होते नशिबाला रडणारे. कंप्लेंट्स होत्या खूप. लिहिला का होमवर्क केला का तुम्ही? कंप्लेंट्स लिहून काढायच्या होत्या आणि जाळायच्या होत्या. केलं? येस. आता ह्या ज्या कंप्लेंट्स होत्या तर आपल्याला काय करायचंय, क्लिन्झिंग आपलं सुरू आहे. एक एक दिवस आपण पुढे जाणार आणि तुमच्या कंप्लेंट्स हळूहळू कमी होणार. आता एनर्जीचा नियम आहे की एनर्जी नवीन तयार नाही करतायत आणि जी आहे ती व्हॅनिश पण नाही होत, म्हणजे कायमस्वरूपी ती संपत पण नाही. एनर्जीचा नियम काय आहे की नेहमी एनर्जीचं रूपांतर होतं, ऊर्जेचं रूपांतर होतं. कालपर्यंत आपल्याकडे भरपूर निगेटिव्हिटी होती, आता ती निगेटिव्हिटी आपण काढून टाकतोय हळूहळू. मग ती जी पोकळी तयार होणार आहे, ती जी रिकामी जागा असणार आहे, तिथे काय होणार आहे, पॉझिटिव्ह ऊर्जा भरली जाणार आहे या सेशनच्या माध्यमातून. बरोबर आहे? मग ह्या ज्या सगळ्या कंप्लेंट्स आपण लिहितो आहोत तर याचं पुढे काय करायचंय, ते कागद जाळायचं सांगितलं होतं तुम्हाला, है ना? जाळण्याआधी थँक्यू म्हणायला सांगितलं होतं, ग्रॅटिट्यूड द्यायला सांगितलं होतं. कंप्लेंट्स कुणाच्या लिहितो आपण? जी लोक आपल्याला आवडत नाही, ज्यांच्याबद्दल राग राग आहे. बरोबर आहे? मग आता त्यांना थँक्यू का म्हणायचं? ओके, ते आज आपण बघणार आहोत, समजून घेणार आहोत की थँक्यू का म्हणायचंय, कुणाला म्हणायचंय, कसं म्हणायचंय, कशासाठी म्हणायचंय. ठीक आहे? आता हे जे काही थँक्यू आहे, ग्रॅटिट्यूड आहे, आभार आहे, याच्यामुळे तुमचे व्हायब्रेशन्स प्रचंड वाढतात. जगातली सगळ्यात बेस्ट रेमेडी जी करण्यासाठी काहीच तुम्हाला खर्च लागत नाही, कष्ट लागत नाही, काहीच लागत नाही. जेवढं तुमचं थँक्यू वाढत जाणार आहे तेवढे तुमचे व्हायब्रेशन पॉझिटिव्ह वाढत जाणार आहे. त्याचं प्रॅक्टिकल आपण लगेच आत्ता करूया. ठीक आहे? आता बघा, मोस्ट ऑफ द केसेस, आज पण 2-3 मेसेज आले, फोन पण वाजले बरेच, तर म्हणणं होतं आर्थिक अडचण, आधी ते सॉल्व्ह करायचंय. बरोबर आहे? आता तुमच्या सगळ्यांसाठी प्रत्येकाने प्रॅक्टिकलमध्ये सहभागी व्हायचंय, समोर लक्ष द्यायचंय, ती वही पेन बाजूला ठेवून द्या. ठीक आहे? आता तुमच्यासाठी एक ऑफर आहे, खरंच आहे, बी सिरियस, की तुम्हाला आर्थिक अडचण आहे ती मी सोडवून द्यायला तयार आहे. तुम्हाला प्रत्येकाला आत्ता 1-1 करोड रुपये मिळतील. बी सिरियस. तुम्हाला प्रत्येकाला मी आत्ता 1-1 करोड रुपये द्यायला तयार आहे. पण अट एक असणार आहे, पैसा तुम्हाला हवाय, सोल्युशन माझ्याकडे आहे. ठीक आहे? 100% सोल्युशन माझ्याकडे आहे, फुल गॅरंटी. तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे सोल्युशन आहे. तुम्हाला पैसा हवाय, मी तुम्हाला 1-1 करोड रुपये देते. पण अट एकच आहे, एकच छोटीशी अट आहे. त्याच्या बदल्यात, 1 करोडच्या बदल्यात तुमची फॅमिली तुम्हाला सोडून द्यायची, संपूर्ण फॅमिली. आणि ते 1 करोड रुपये घेऊन बाजारात जायचं, नवीन फॅमिली घ्यायची, नवीन बायको, नवीन नवरा, नवीन मुलं मुली. कुणाकुणाला हवेत हे 1 करोड रुपये? हे पहा, तुम्हाला पैसे हवेत ना, मी पैसे देते, पैसे घेण्याशी तुम्हाला मतलब आहे. पण आत्ताची फॅमिली ती तुम्हाला सोडावी लागेल. चालेल? कुणाकुणाला चालेल? नको. नको? अजून बाकीचे मेंबर्स? असंही तुम्ही कंप्लेंट करतात नवऱ्याबद्दल, नको. मुलांबद्दल. प्रामाणिकपणे सांगायचंय, आहे की नाही नवऱ्याबद्दल कंप्लेंट, मुलांबद्दल कंप्लेंट, सासू सासऱ्यांबद्दल, आई वडिलांबद्दल आहे की नाही? कसं गोड असते हो. ते, आहेत ना कंप्लेंट? मग आता थोडंसं लक्षात घ्या, 1 करोड रुपयावर पाणी सोडायला तयार आहे. एरवी उसना एखाद दुसरा रुपये राहिला, 10-12 रुपये राहिले तरी जान ले लेते हैं सामने वाले की. एखादा दुकानदार असेल, ऑनलाईन शॉपिंग केलेली असेल, लगेच फेसबुकवर पोस्ट येतात, ह्या व्यक्तीने फसवलं, याच्याकडे घेऊ नका. 200-400 रुपयाची ती वस्तू असते. बरोबर की नाही? आणि एवढं 1 करोड रुपये आपण आज सोडतोय. कुणासाठी? आपल्या फॅमिलीसाठी. कुठली फॅमिली? ज्या फॅमिलीच्या नावाने रोज दिवसभर बोट मोडतो, खडे फोडतो, कंप्लेंट करतो, है ना? अॅनिव्हर्सरी लक्षात ठेवत नाही, प्रेमाने बोलत नाही, वाढदिवस लक्षात ठेवत नाही, गिफ्ट देत नाही, घरात काय हवं नको बघत नाही, नवरा असेल, बायको असेल, मुलं मुली असतील, है ना? आता विचार करा, आपल्या आजूबाजूला असे खूप लोक आहेत,
खूप लोक आहेत की अचानकपणे त्यांचा जोडीदार त्यांना सोडून गेलेला आहे की नाही. कुणी सांगून गेला असेल, कुणी न सांगता गेला असेल, पण ते किती मोठं दुःख आहे, बरोबर. मग जर आपला धडधाकट जोडीदार आपल्या सोबत आहे, कसा का असेना सोबत आहे, मग आपण थँक्यू म्हटलं पाहिजे की नाही. म्हटलं पाहिजे का? म्हटलंय का आपण कधीतरी थँक्यू? म्हणतो का आपण? नाही म्हणत. कितीतरी आपल्या आजूबाजूला अशी जोडपी आहेत की जे मुलाबाळांसाठी खूप तरसतायत, खूप प्रयत्न केले, पण नाहीये. आपल्याला आहेत, गोरे काळे कसे का असेना, हायपर ऍक्टिव्ह असतील, कॉन्सन्ट्रेशन नसेल, सारखे टीव्ही पाहतात, हट्ट करतात. अरे त्यांचं बालपण येते. मारते कृष्णाचे फोटो लावतो आपण प्रेग्नन्सीमध्ये, आणि तो कृष्ण लीला करायला आला की आमच्या सारख्याकडे येतात आणि म्हणतात हायपर ऍक्टिव्ह आहे. त्याच कृष्ण लीला पाहिजे होत्या ना, हो की नाही. मग थँक्यू म्हटलं पाहिजे का त्या बाळाला, हो की नाही. ज्या मुलीला लग्न होण्याच्या त्या दरम्यानच आधीच सासू नाहीये, अशा येऊन गेल्या माझ्याकडे 2-3, रडतात, मला सासू हवी होती. आपल्याला आहे तर किंमत नाहीये. गेल्यावर कळते. मी जॉबला जात होती बाई, कशी का असेल आपण घरात मुलांवर नजर ठेवून असायची, हो की नाही. कशी का असेना ती गेल्यावर त्याची किंमत कळणार आहे. पण मी सांगते, माझ्याकडे दोघी तिघी अशा येऊन गेल्या मुली लग्न झालेल्या की त्यांच्या लग्नाच्या आधीच ती सासू नव्हती. मग मिस करतात. का मिस करते त्याचं सगळं विश्लेषण तिने छान सांगितलं. तर आपलं काय आहे, जे आहे त्याच्याकडे लक्ष नाहीये, जे नाहीये ते आपल्याला हवंय, जे नाहीये त्याच्याकडे आपलं लक्ष आहे, बरोबर आहे. तुमच्याकडे नोकरी आहे, तुम्ही काही जणी गृहिणी असाल आता, काही जणी नोकरी करणाऱ्या असतील. जिच्याकडे नोकरी नाहीये तिचं दुःख बघा, है ना. काय काय नाहीये, कशा कशासाठी आपण कोसतो. तुमचं स्वतःचं घर असेल प्रत्येकीचं, जरी नसेल तरी भाड्याचं असेल, रेंटचं असेल. ज्यांच्या डोक्यावर छप्परच नाहीये, आता आमच्या आळंदी सारख्या भागात येऊन बघा, इथे समोर आळंदीच्या घाटावर इतके लोक आहे, थंडी आहे, ऊन आहे, पाऊस आहे, तशीच राहतात. त्यांच्या स्वप्नातलं आयुष्य आपण जगतोय. रेंटचं का असेना घर आहे, स्वतःचं का असेना घर आहे, म्हणजे हे आयुष्य कुणाच्या तरी स्वप्नातलं आहे ना. ज्याचा जोडीदार गेलाय त्याच्या स्वप्नातलं आयुष्य आपण जगतोय. ज्याला मूलबाळ नाहीये त्याच्या स्वप्नातलं आयुष्य आपण जगतोय. आपल्याकडे 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे. जे पायी चालणारे लोक आहेत त्यांच्या स्वप्नातलं ते आयुष्य आहे की माझ्याकडे 2 व्हीलर असावी, 4 व्हीलर असावी, हो की नाही. बरं तुमच्याकडे फक्त घर आहे का, की घरामध्ये प्रत्येक रूम मध्ये जे जे आवश्यक आहे ते पण आहे. हॉलमध्ये सोफा आहे, टीव्ही आहे, बेडरूम मध्ये छान बेड आहे, आणि छान तो ड्रेसिंग टेबल, कपाट आहे, ज्वेलरी आणि छान छान साड्यांनी भरलेला आहे का. किचन मध्ये फर्निचर आहे आणि छान छान नवनवीन आकाराची आणि धातूंची भांडी आहेत, नवनवीन छान छान दिसणारे गॅस आहे, है ना. हे कुणाच्या तरी स्वप्नातलं आयुष्य आहे की नाही. मग ही जी प्रत्येक वस्तू आहे तुमच्याकडे ऐहिक सुखाची, तिला थँक्यू म्हणायला सुरुवात करा. आता का म्हणायचंय ते पण सांगते. हे बघा, आत्ता सेशन संपलं किंवा सेशन मध्ये सुद्धा आत्ता तुम्ही थँक्यू तुमचं सुरू झालं पाहिजे. ज्या गोष्टीवर तुमची नजर जाईल, ज्या गोष्टीला तुमचा स्पर्श होईल, मनातल्या मनात, ते म्हणताना दिल में बजी घंटी, तसं थँक्यू वाजलंच पाहिजे मनापासून. तुम्ही बघा, रात्री तुम्ही झोपी जाईपर्यंत हे जे काही तास असतील, आता आपलं सेशन संपल्यानंतर तुमचे व्हायब्रेशन इतके वाढलेले असतील, ज्या वेळेला तुम्ही थँक्यू म्हणायला सुरुवात कराल. प्रॅक्टिकल घेऊया आपण आत्ताच सेशन मध्येच, येतंय लक्षात.
तर तुम्हाला मी काल सांगितलं होतं ॲज अ एनर्जी एक्सचेंज, जर मी इथे फी घेत नाही, मागच्या काही बॅचेस पेड झाल्या, तिथे खूप कमी रिस्पॉन्स आला, कारण आपल्याला ना सगळं फ्री हवं असतं. पण आता ऑकेजन तसं आहे आणि गुरु आज्ञा तशी झाली की त्या व्यक्तीने जर त्याग केलेला आहे तर ते व्यर्थ नाही गेलं पाहिजे. तुला तुझा लाईफ पर्पज दिलाय, तुला त्याच्यावर चालावंच लागेल, तुला पुन्हा फ्रीच्या बॅचेस चालू कराव्याच लागतील. मध्ये म्हणजे भरपूर बॅचेस घेतल्या फ्री, नंतर परत पेड सुरू केल्या आणि असं सगळं झालं. ती वरून आज्ञा झाली की नाही आता केलं पाहिजे हे काम. तर आपल्याला फ्री पाहिजे म्हणजे काय, पैसे नाही मागत आहे ना, मग ऍटलीस्ट ग्रॅटिट्यूड तर द्या. किती लोकांनी, 4 ते 5 लोकांनी थँक्यू टाईप केलेलं आहे फक्त. तर हे जे थँक्यू ना, हे मनापासून आलं पाहिजे. कारण पुण्यातलं एक नाव आहे, तुम्ही बहुतेक कनेक्ट झाला असाल नसाल मला माहित नाही. 19,000 रुपये फी आहे पहिल्या लेव्हलची. ती पण एकाच दिवसात लेव्हल शिकवली जाते. आपण 10 तास घेणार आहोत. ओके. तर ग्रॅटिट्यूडमुळे तुमचे व्हायब्रेशन खूप जास्त वाढणार आहे. त्याचं मॅजिक तुम्ही बघणार आहात. तुम्ही पुढे जाऊन तर म्हणालच थँक्यू, नो डाऊट, मला माहिती आहे. तसं होणारच आहे. पण तुम्हाला डे 1 पासून थँक्यू का म्हणायचंय? कारण पुढचं सेशन तुम्हाला अजून चांगलं मिळत जाईल जर तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं तर. येतंय लक्षात? तर बघा, ग्रॅटिट्यूड कशासाठी व्यक्त करायचं आपल्याला? आपलं सगळं लक्ष कुठे आहे? माझ्याकडे जे नाहीये त्याच्यावर आहे. पण आहे काय काय आपण बघितलं आपण काय काय आहे आपल्याकडे. तर आपल्याकडे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, जे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, ते सॉल्व्ह का नाही होते, कुठलीच रेमेडी का वर्क करत नाहीये, कारण आपल्याकडे ग्रॅटिट्यूड नाहीये. आता काय होतं, ताट बसा, आपण प्रॅक्टिकल करूया. येस, आता सुरू झालं. थँक्यू. ठीक आहे. आता ते सेशनच्या नंतर ग्रुपमध्ये टाका. आता डोळे बंद करा, ताट बसा आणि प्रॅक्टिकल करा. ओके. आता आपण हिलिंग घेणार आहोत इथे. त्याच्यामुळे प्लीज तुमचे व्हिडिओ सुरू ठेवा, तुम्हाला जर हिलिंग करून घ्यायचं असेल तर. ओके. डोळे बंद करायचे आहेत आणि दीर्घ श्वास घ्यायचे आहेत. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करा. नाकाने दीर्घ श्वास घ्या, हळुवारपणे नाभीपर्यंत खोलवर. आणि हा दीर्घ श्वास आपल्याला तोंडाने फुंकर मारत सोडून द्यायचा आहे हळुवारपणे. आणि ही प्रोसेस आपल्याला पुढचा मिनिटभर कंटिन्यू करायची आहे. संपूर्ण लक्ष प्रत्येक घेतल्या जाणाऱ्या श्वासावर, प्रत्येक सोडल्या जाणाऱ्या श्वासावर. अगदी रिलॅक्स बसा, पाठीचा कणा ताठ. स्वतः सोबत राहण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात आधी आपल्या आईला आणि वडिलांना थँक्यू म्हणायचंय की त्यांनी आपल्याला जन्म दिला. त्यांच्या माध्यमातून आपल्याला एक संधी मिळालेली आहे. आपल्या आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि त्यांना थँक्यू म्हणा. असे काय काय ऑकेजन्स होऊन गेले की ज्या वेळेला तुम्ही त्यांना थँक्यू म्हणणं खरंच गरजेचं होतं, त्यांना पटकन मिठी मारणं गरजेचं होतं, पण ते नाही होऊ शकलं. तर आज मनोमन त्यांना थँक्यू म्हणा, त्यांना घट्ट मिठी मारा. त्यांनी आपल्याला काय काय दिलं यावर आपण लक्ष न देता त्यांनी आपल्याला काय काय नाही दिलं याच्या कंप्लेंट्स आपण करत राहिलो. स्वतःची चिडचिड झाली, स्वतः दुःखात राहिलो, त्यांना पण दुःख दिलं, काय काय हट्ट आपण केले. तर जे त्यांनी दिलंय त्यासाठी थँक्यू म्हणा. आपले पार्टनर्स आठवा, आपले भावंड आठवा
आणि त्यांनी आपल्याला जे काही दिलं, सुख असेल दुःख असेल, दोन्ही गोष्टींसाठी थँक्यू म्हणा. सुख जे काही देऊन जातं त्याच्यापेक्षा दुःख खूप काही चांगले अनुभव देऊन जातं. आपले पार्टनर्स, आपले भावंड, त्यांना थँक्यू म्हणा. तेच का तुमचे पार्टनर्स आहेत, तेच का तुमचे भावंड आहे, याला काहीतरी अर्थ आहे, काहीतरी नियोजन आहे. उगीच नाहीये. विधात्याने, युनिव्हर्सने काहीतरी ठरवलेलं आहे, है ना? सो अशा काय काय घटना होऊन गेल्या की ज्या वेळेला तुम्ही थँक्यू म्हणणं गरजेचं होतं, पण नाही म्हणू शकलात. इगो असेल, ॲटिट्यूड असेल, वेळेचा अभाव असेल, तेवढा इमोशनल कनेक्ट नसेल, काही असू शकतं. आज त्यांना मनापासून मिठी मारा, थँक्यू म्हणा. हे करताना तुम्हाला भरून येईल, रडू येईल, डोळ्यातून अश्रू येतील, आनंद अश्रू येतील, थोडेसे दुःखाचे अश्रू येतील, तर त्यांना वाटा मोकळ्या करून द्या. पण हे थँक्यू म्हणणं खूप गरजेचं आहे. अगदी क्षुल्लक गोष्टी असतील त्याच्यासाठी सुद्धा थँक्यू म्हणा. दुःख दिलेलं असेल त्याच्यासाठी सुद्धा थँक्यू म्हणा. कारण व्यक्ती अस्तित्वात असते आणि सहवासात असते त्यावेळेला तिची किंमत नसते, ती गेल्यानंतरच ती कळते. आपल्या घरात जे पण कोणी फॅमिली मेंबर्स असतील, सासरी माहेरी, दोघं घरातल्या प्रत्येक फॅमिली मेंबर्सला मनापासून थँक्यू म्हणा. डोळ्यासमोर प्रत्येकाचा चेहरा आणायचा आहे. आता आपल्याला स्वतःला थँक्यू म्हणायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट नाहीये, जोपर्यंत तुमचं स्वतःवर प्रेम नाहीये, जोपर्यंत तुम्हाला स्वतःची व्हॅल्यू नाहीये, तोपर्यंत जगातली कुठलीच रेमेडी तुमच्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन म्हणून काम करणार नाही. तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत. स्वतःवर प्रेम करणं ही प्रायोरिटी असली पाहिजे. स्वतःला वेळ देणं, स्वतःला समजून घेणं, स्वतःबद्दल ग्रॅटिट्यूड असणं ही तुमची फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही कूल नाही आहात, रिलॅक्स नाही आहात, तुमचं स्वतःवर प्रेम नाहीये, तोपर्यंत तुमची मदत कुणीच करू शकत नाही. सो आपल्याला स्वतःला थँक्यू म्हणायचंय. आपले दोन्ही हात आपल्या डोक्यावर ठेवा, केसांवर. आपल्या केसांना छान प्रेमाने स्पर्श करा. थँक्यू म्हणा. कारण तुमच्या इतके सुंदर केस जे आजूबाजूला लोक आहेत, टकले आहेत, किंवा कोणाला तरी हेअर फॉलचा प्रॉब्लेम जास्त आहे, है ना, तर त्यांचं दुःख बघा. तुमच्यावरती वेळ आलेली आहे का, कसे का असे ना, पण तुमच्या शरीराला साजेसे दिसणारे केस तुमचे आहेत, है ना. सो केसांवर छान हात फिरवा, केसांना थँक्यू म्हणा. केसांच्या खाली काय आहे, डोक्याचा, कवटीचा, ब्रेनचा भाग. तुमचा मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहे म्हणून तुम्ही आज इथे बसलेले आहात ना. नाहीतर दवाखाना बघा, ज्यांचा ब्रेन डेड आहे अशी लोक बघा, काय अवस्था आहे त्यांची आणि त्यांच्या फॅमिलीची. तुमचा मेंदू आता सुस्थितीत काम करतो आहे म्हणून त्या मेंदूला थँक्यू म्हणा. स्पर्श करायचा आहे, आपले हात ठेवायचे तिथे, डोळे बंद करून सगळा फील घ्यायचा आहे. आपल्या कपाळावर हात ठेवा. बघा तुमचं कपाळ किती सुंदर आहे, तुमच्या चेहऱ्याला साजेसं. तुमच्या आयब्रोजवर हात फिरवा. डोळे, पापण्या, नाक बघा तुमचं किती सुंदर आहे. गाल, ओठ, दात, कान, किती सुंदर हा चेहरा आहे. मान, गळा ठेवा. प्रत्येक ठिकाणी हात ठेवायचा. मी जे जे बॉडी ऑर्गन्स किंवा पार्ट्स म्हणणार आहे
किती सुंदर ती साजेशी मान आहे जी तुमच्या धडाला आणि शरीराला वेगळं करते आणि एक आकर्षक तुमचा तो चेहरा बांधा दिसतो. संपूर्ण चेहऱ्यावर हात फिरवायचा आहे, दोन्ही हात प्रेमाने. थँक यू आणि आय लव्ह यू म्हणायचंय स्वतःला. तुमची जीभ जी तुम्हाला चव देते, तिथे तयार होणारा पाचक रस ज्यामुळे अन्नाचं पचन होतं आणि तुम्हाला चव कळते जिभेमुळे, है ना? तिथून पुढे काय आहे? अन्ननलिका, श्वसन नलिका, रक्ताभिसरण संस्था, त्याला थँक्यू म्हणायचंय. कानातल्या सगळ्या नसा, नाकातल्या सगळ्या नसा. आता आपले खांदे, खांद्याला जोडून संपूर्ण हात, हाताचं कोपर, मनगट, हाताचं प्रत्येक बोट, दोघी हाताच्या सगळ्या पार्ट्सला स्पर्श करायचा आहे. संपूर्ण हात खांद्यापासून कोपर, मनगट, पूर्ण हात, हाताचं प्रत्येक बोट, प्रत्येकाला थँक्यू म्हणा. व्यवस्थित रचना आहे तुमच्या हातांची. असे खूप लोक आहेत ज्यांना एक हात अर्धवट आहेत, एखाद दुसरं बोट जास्ती आहे किंवा काही बोट कमी आहेत, है ना? पोलिओ झालाय हाताला, असं तर आपलं नाहीये ना. आणि जर समजा ह्या हाताचं मनगटच नसतं तुमचं, तर काय झालं असतं? ताटातलं अन्न पोटात गेलं असतं का? हे जर हाताची बोटं व्यवस्थित नसती, तर मग तुम्हाला कुठलीही वस्तू उचलता आली असती का? सगळंच काम तर तुम्ही या हातांनी करतात ना. वस्तू उचलून इकडं तिकडं ठेवणं, है ना? काय काय करतात तुम्ही हाताने? आठवा बघू सगळं. सगळं आठवा. हातांना कुरवाळत राहा, दोघं हातांना. थँक्यू म्हणत राहा, आय लव्ह यू म्हणत राहा. आणि बघा, अशी लोक आठवा ज्यांना ही हात नाही येत. आहेत ना अशी लोक जगात? आता आपल्या छातीवर हात ठेवा. छातीच्या खाली आपलं हृदय, हृदयातली सर्व सिस्टीम. इतका सुंदर आकर्षक बांधा आहे आपला. छातीच्या खाली या पोट, कमरेचा भाग, मागे संपूर्ण पाठ, मनका, सगळीकडे स्पर्श करायचा आहे आणि प्रत्येक एका बॉडी पार्टला थँक्यू म्हणायचं आहे, आय लव्ह यू म्हणायचं आहे. खूप लोक आहेत मणक्याचं दुखणं आहे, आपलं नाहीये ना तसं. थँक्यू म्हणा. पाठीचं दुखणं आहे खूप लोकांना, पुढे या. लोकांना असं आकर्षक बांधा नाहीये. अनेक जणी आहेत, सर्जरी करायला लागते किंवा हृदयाच्या वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स आहेत. पोटात लहान आतडे, मोठे आतडे, प्रत्येक एका सिस्टीमला थँक्यू म्हणायचंय मनापासून. बस थँक्यू म्हणायला सुरुवात करा. किती तुमचे व्हायब्रेशन्स हाय होतात बघा. तिथून खाली या. किडनी, जांघेचे जोड, मांड्या, सेक्शुअल ऑर्गन्स, गुडघ्याच्या वाट्या, पोटऱ्या, पायाचा घोटा, टाच, तळपाय, पायाची बोटं, हिप्स, प्रत्येक बॉडी पार्टला टच करायचं आहे आणि थँक्यू म्हणायचं आहे. प्रत्येक बॉडी पार्टवर प्रेमळ स्पर्श करायचा आहे आणि थँक्यू म्हणायचं आहे.
खूप लोक अशी आहेत ज्यांना एखादा पाय नाहीये किंवा पोलिओ झालाय, काही बोट कमी जास्ती आहेत, पाय असून तो काही कामाचा नाहीये, दुखापत झालेली आहे. पण आपलं तर तसं नाहीये ना. सगळं धडधाकट व्यवस्थित छान आहे आपलं सगळं, है ना. आपली गर्भाशय, मूत्राशय, आपलं सेक्शुअल ऑर्गन्स, अशा सगळ्या इंटरनल बॉडी ऑर्गन्सच्या खूप समस्या खूप लोकांना आहे. पण आपलं तसं नाहीये. सगळं छान आहे. सो थँक यू म्हणायचंय. का म्हणायचंय थँक यू? कधीतरी ह्या सर्व बॉडी पार्ट्स आणि बॉडी ऑर्गन्सकडे आपण बघितलंय का? कधी त्याची दखल घेतली का? कधी त्याला विचारलंय का? पण तरी सुद्धा तुमचा ब्रेन, मेंदू, तुमचं हृदय अविरत सुरू आहे तुमच्या जन्मापासून आजपर्यंत. समजा ते रागवलं तुमच्यावर, म्हटलं की नाही नाही, तू मला कधी विचारतच नाही, आज मी तुझ्यासाठी कामच नाही करणार, मी धडधड होणारच नाही आज तुझ्यासाठी. मेंदू म्हणेल की नाही नाही, मी माझं जो सप्लाय आहे तो थांबवतो. तर चालेल का? काय होईल? सगळंच संपेल ना आपलं. मग त्याची दखल घेतली पाहिजे ना. आपण काय करतो? गृहीत धरतो, है ना. येस, हळूहळू परत येऊ शकतात, तुम्ही डोळे उघडू शकतात. आपण काय करतो? गृहीत धरतो आयुष्यामध्ये. स्वतःला गृहीत धरतो, आपल्या नात्यांना. मग ते नातं कुठलं का असं ना, आई वडील, सासू सासरे, हजबंड वाईफ, मुलं मुली, ऑफिसमध्ये काम करणारे, बिझनेसमध्ये काम करणारे, मित्रपरिवार, कुणी का असे ना, सगळ्यांना आपण गृहीत धरतो. आणि ते ज्या वेळेला कायमस्वरूपी निघून जातात, मग त्यावेळेला आपल्याला जाणीव होते त्या गोष्टीची, है ना. तसं स्वतःबद्दल, स्वतःच्या प्रत्येक बॉडी पार्ट बद्दल आणि ह्या सगळ्यांनाच ग्रॅटिट्यूड देणं खूप गरजेचं आहे. असं मस्त खुलून थँक्यू म्हणा. जिथे शक्य नाही तिथे मनातल्या मनात म्हणा. ठीक आहे. आता बघा, आई वडिलांना आपण कधी थँक्यू म्हणतो का? असं कॅज्युअली, फॉर्मॅलिटी असं कधीतरी म्हटलं असेल, काही वस्तू दिली गेली, जस्ट व्यवहार म्हणून. पण मनापासून समजा आपण कुठे बाहेर जातो, दुकानात काही खरेदी विक्री करतो, जस्ट थँक्यू म्हणतो आपण, म्हणत नाही असं अजिबात नाही. कोणीच असं नाहीये की जे थँक्यू नाही म्हणतात, सॉरी पण म्हणतात. पण ते थँक्यू कुठून असतं? इथून असतं फक्त, फॉर्मॅलिटी म्हणून. ते मनापासून आलं पाहिजे. त्या दिवशी त्या गोष्टीला अर्थ आहे आणि तुमचं हिलिंग त्यावेळेला सुरू होईल. असं उगच खोटं खोटं म्हणायला काहीच अर्थ नाहीये. म्हणत असाल तर ते बंद करा, नका म्हणू. पण ते असं खूप मनापासून आलं पाहिजे. मग तुमच्या अकाउंटला जेवढे पण पैसे आहेत किंवा तुमच्या कॅश बॉक्समध्ये जे पण पैसे आहेत ना, ते की नाही आहेत, तो 1 रुपये का असे ना, पण त्याचं अस्तित्व आहे ना. तुम्ही सरळ म्हणतात माझ्याकडे पैसेच नाहीये. हा जो अपमान आपण करतो ना लक्ष्मीचा, त्याच्यामुळेच ह्या अशा अडचणी येतात. म्हणजे मला, म्हणजे तसं नाही, पण यस तसंच. काय, बच्चा 15 दिवसाला असे फोन आले, मला तुमच्याकडून रेकी शिकायचंय, पैसेच नाही माझ्याकडे. ठीक आहे यार, पण तो जो टोन होता ना, ती जी भावना होती ना त्यांची, ती इतकी चुकीची आणि इतक्या ह्या पद्धतीने ते व्यक्त झाले ना. म्हणजे तुमचा जर स्वतःचा बंगला आहे, 2-2, 4-4 फोर व्हीलर आहे, तुमचे मुलं मुली आउट ऑफ इंडिया शिकतायत आणि तुम्ही डायरेक्ट म्हणतायत की तुमच्याकडे रेकी शिकायचं, पण आमच्याकडे पैसेच नाहीये. आणि रेकी का शिकायचंय? कारण आयुष्यात अडचणी खूप आहेत. आणि ह्या अडचणी का आल्या, कुठून आल्या माहितीये? ग्रॅटिट्यूड नाहीये. बंगला आहे, गाडी आहे, नातलग सगळे आहे, कॅश आहे, ज्वेलरी आहे, बँक बॅलन्स आहे, परदेशात मुलगा मुलगी शिकतायत, पैसे नाहीये, असं होईल का? जे आहे त्याला ऍक्सेप्ट करा. मी तुम्हाला काहीतरी चांगलं शिकवते, प्लीज टेक इट पॉझिटिव्हली. जे आहे त्याला ऍक्सेप्ट करा. आज माझ्या अकाउंटला 5 रुपये पण आहेत ना,
लक्ष्मी ना ती, तिला ऍक्सेप्ट करा ना. सरळ नाहीये कसं म्हणू शकतात तुम्ही? तर 1 रुपया असेल तरी सुद्धा म्हणा, हो माझ्याकडे आहे, 1 रुपया आहे. ऍक्सेप्ट करा. ऍक्सेप्टन्स खूप जास्त गरजेचं आहे. ग्रॅटिट्यूड खूप जास्त गरजेचं आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्याकडे जे आहे ते ॲज इट इज ऍक्सेप्ट कराल आणि त्याला ग्रॅटिट्यूड द्याल, तर तुम्हाला जे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत ना, ते आपोआप सॉल्व्ह झालेले असतील मॅजिकली. येतंय लक्षात? मग ते तुमचे पैसे असतील, ते तुमचे नातलग असतील, ते तुमचं कसं का असेना करिअर असेल, कसं का असेना म्हणजे काय, बिझनेस आहे. चालतच नाही हो बिझनेस. ₹1,00,000 महिना मिळतोय. चालतच नाही बिझनेस. 10 लाख मिळाले तरी हेच असणार आहे माणसाचं, ह्युमन बिंगचं. कुणी का असेना, मी असेल किंवा तुम्ही असेल, कुणी का असेना, हेच म्हणणार आहे आपण. तर जे आहे त्याच्यात समाधान माना. ऍक्सेप्ट करा की हो, ₹1,00,000 मला मिळत आहेत महिन्याला. माझा बिझनेस सुरू आहे, सुरू आहे, सुरू आहे असं म्हणा. आपोआप लाखाचे 10 लाख कधी होतील कळणार नाही. आता याचा पुढचा जो टप्पा आहे ना, तो आपण उद्या बघू की माइंड आणि हे सगळं काय आहे. आज आपण फक्त ग्रॅटिट्यूड आणि ऍक्सेप्टन्सवर चर्चा करतोय. ठीक आहे? तर हे असं का बोलायचंय किंवा त्याच्यामुळे काय होतं. ओके. नोकरी, नोकरीबद्दल पण तेच असतं है ना. नोकरीच चांगली नाही, अरे तुम्ही व्हायब्रेशनच तसं क्रिएट करतात ना. म्हणजे तुमची असेल किंवा हसबंडची असेल नोकरी, कुणाची का असेना. पण मग नोकरी चांगली नाही, चांगली नाही, चांगली नाही, मग तेच मिळतं. शेतकरी काय करतो, जे हवंय ना ते पेरतो, मग ते उगवतं. आपल्याला नोकरी चांगली हवीये, छोकरी चांगली हवी, आणि आपण काय करतो, काय पेरतो, चांगलंय का, नाही नाही, है ना. तर ह्या गोष्टी खूप इझिली आपल्याला ऍक्सेप्ट कराव्या लागणार आहेत. येतंय लक्षात? येस. अजून आज जे 2-3 फोन आणि मेसेजेस होते, 1-to-1 कन्सल्टेशन, ते आहेत का आत्ता स्क्रीनवर? किंवा सगळ्यांसाठीच एक सूचना आहे की ज्यांना 1-to-1 हिलिंग किंवा कन्सल्टेशन हवं आहे, त्यांनी जर आहे ना पुढचे 4-5 दिवस थांबा थोडंसं. काय होईल, तुम्हाला क्लॅरिटी येईल की आजपर्यंत तुम्ही औषधी घेतली पण रिझल्ट का नाहीये, आजपर्यंत तुम्ही रेमेडीज केल्या पण रिझल्ट का नाहीये, है ना. तर त्याची उत्तर तुम्हाला मिळतील. आणि एकदा का ते इथे क्लिअर झालं की तुमचे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतील. म्हणजे मी तुम्हाला हो म्हणूच शकत होते ना. तुम्ही मला चार्जेस विचारले, किती पैसे घेणार तुम्ही, मला तर तुम्ही द्यायला तयार आहे, मी लगेच हो म्हटलं असतं. पण मला तसं नकोय, है ना. तर रिझल्ट तुम्हाला कधी मिळतील, मुळासकट प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होईल, ज्या वेळेला इथे क्लॅरिटी असेल. ठीक आहे. रेकी कुठे कुठे काम करते, कशी काम करते, का काम करते, किती लेवलला जाऊन काम करते, ते पण आपण पुढच्या सेशनमध्ये बघू. आणि असं होईल की तुमचे प्रॉब्लेम आपोआप हळूहळू सॉल्व्ह व्हायला लागतील. ठीक आहे. अगदीच काहीच नाही होते त्यावेळेला आपण 1-on-1 करू. आणि इथून पुढे कोणीच ह्या भाषेत माझ्याशी किंवा इतरांशी बोलणार नाही की चार्जेस काय आहेत तुमचे. काय म्हणायचंय, एनर्जी एक्सचेंज. काय म्हणायचंय, एनर्जी एक्सचेंज. रेकी ही एक हिलिंगची एनर्जी आहे, एक हिलिंग पॉवर आहे. ओके. ऊर्जा आहे. फक्त रेकी नाही, तर आपण सुद्धा ऊर्जा आहोत, है ना. सगळं जग, ब्रह्मांड जे आहे, धुळीचा एक कण जरी आहे ना, तो पण ऊर्जाच आहे. मी तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा देते आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्ही मला लक्ष्मी स्वरूपात ऊर्जा देणार आहात. पण तुम्ही जर म्हणालात ना की तुमचे चार्जेस काय, तुमची फी काय, तर तो एक वेगळा ॲटिट्यूड जातो, निगेटिव्ह. म्हणजे तुम्ही मला विकत घेतल्यासारखं करता तेवढ्याच रुपयात आणि म्हणतात मग रिझल्ट नाही आले. म्हणजे असं होतं मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. जो पैशाचा ॲटिट्यूड असतो ना, मी तुम्हाला इतके पैसे दिले, मी तुम्हाला इतके चार्जेस पे केले तुमचे, है ना, तर त्यावेळेला रिझल्ट तुम्हाला कधीच येणार नाही. तुम्ही किती का चांगला हिलरकडे जात नाही. ठीक आहे. तर त्याचा रिस्पेक्ट करा की एनर्जी एक्सचेंज असं म्हणायचं आहे. मग तुम्ही इथून माझ्याकडून कुठलीही वस्तू जरी विकत घेतली, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रियाज हर्बल माझा ब्रँड आहे, किंवा तुम्हाला पुढे जाऊन क्रिस्टल्स लागतील, है ना, किंवा काहीही तुम्ही घेतलं, इतर कुठला कोर्स घेतला, तर काय विचारायचं आहे की याचा एनर्जी एक्सचेंज किती असणार आहे. ठीक आहे. येस.
आणि बाहेर सुद्धा ही पद्धत सुरू करा. बघा तुम्हाला किती छान रिझल्ट मिळतील. म्हणजे जी लक्ष्मी आत्ता तुमच्याकडे आहे, कमी असेल जास्त असेल तो विषयच नाहीये. जी आहे तिला ऍक्सेप्ट करा आणि तिला रोज थँक्यू म्हणा. तुमची जी नोट करन्सी आहे ना तिला घ्या हातात. सगळे कामं आवरून झाले तुमच्या घरातले की बसायचं, एखादी नोट काढायची पर्समधून आणि प्रेमाने तिला पुरवळायचं, स्पर्श करायचा, तिच्याकडे बघायचं आणि तिला थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणायचं. बघा त्या नोटा कशा मल्टिप्लाय होतील पटापट. किंवा तुमच्या गुगल पेच्या अकाउंटला पैसे असतील तर त्याला सुद्धा असंच करायला लागा. ठीक आहे? येस, येतंय लक्षात? येस. आता हे सगळं का? थोडंफार काही फरक जाणवला का तुम्हाला आता जे काही केलं आपण? कोणी सांगेल का मला काय जाणवलं तुम्हाला? मग त्याच्या मागचं सायन्स सांगते मी तुम्हाला. आपण आधी प्रॅक्टिकल केलं, सायन्स नंतर सांगते तुम्हाला की काय होतं नक्की. कोणी आहे का इंटरेस्टेड सांगायला की काय फील झालं? थोडासा हलकेपणा जाणवला. ओके. जाणवली पॉझिटिव्हिटी, हलकेपणा? हो हो हो. इकडे अजून एक जण कुणीतरी, काय नाव त्यांचं आहेत का ताई? त्यांना फार रडायला आलं होतं. कोण, स्नेहा ताई का? काय जाणवलं? हां, हां. येस. अ, हां, मला खूप रडायला आलं होतं आणि हलकेपणा पण नंतर जाणवला. आता फ्रेश वाटतंय. येस. रडायला आलं याचा अर्थ काय होतो की जी स्टक एनर्जी आहे ना ती रिलीज झाली. ओके. आता तुमच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम्स असतील ज्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलेले आहात, तो सॉल्व्ह करण्यासाठी. तर अशी काहीतरी स्टक एनर्जी होती म्हणून तुम्हाला तिथे तो अडथळा तयार झालेला होता. एखादी समस्या सुटत नव्हती. पण आता जे हिलिंग झालं, जे रडू आलं, यातनं ती निगेटिव्ह एनर्जी रिलीज झाली. तुमचा रस्ता मोकळा झाला. येतंय लक्षात? अजून कोणाला काही जाणवलं? स्नेहाताई माईक बंद करा तुमचं. हा, भानुताई बोला. मला पण खरं असं जाणवलं की आजपर्यंत खरंच आपण आई वडिलांना गृहीतच धरतो, कधी त्यांचा केलं नाही, त्यांना कधी थँक्यू म्हटलं नाही, कधी असं नाही म्हटलं की तुम्ही माझ्यासाठी हे केलं की काय. त्यांनी आपल्याला एवढा जन्म दिला तरी सुद्धा कधी आपल्याला असं वाटलं नाही की त्यांनी आपल्यावर खूप काहीतरी केलेलं आहे. आज जाणवलं की बा आपलं हे चुकलेलं आहे, आपलं हे म्हणायला पाहिजे होतं कधी. आता माझे आई वडील तर नाहीये, त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे नाही जाऊ शकत. पण आज जे मला फील झालं ते खरंच आहे की हे खूप चुकलं होतं त्यावेळेस. ठीक आहे, पण आता त्यांना मी थँक्यू म्हटलं, बरंच कमी वाटतंय थोडंसं मनात. येस, गुड, छान. ऍक्च्युली आज जे आपण थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणत आहोत ना, तर जरी आई वडील आता इथे नसतील किंवा पार्टनर्स नसतील किंवा ज्यांना ज्यांना कुणाला आपण म्हटलंय, आपले जे दुश्मन आहे, ज्यांनी त्रास दिलाय त्यांना पण म्हणायला सांगितलंय, ज्यांनी दुःख दिलंय त्यांना पण म्हणायला सांगितलंय, तर ऍक्च्युली आपण हे काय केलं माहिती का? आपण खरं त्यांना नाही म्हटलं, हे आपण आपल्या आत्म्याला म्हटलंय. का? कारण हा जो मनात गिल्ट होता ना त्याच्यामुळे स्वतःच्या आत्म्याला खूप त्रास केलाय. मोस्ट ऑफ द लेडीज असं सांगतात की मी उपवास करते, पारायण करते. कुणासाठी? फॅमिलीसाठी, नवऱ्यासाठी, मुलाची ऍडमिशन व्हावी, मुलीचं लग्न चांगलं व्हावं. म्हणजे सगळ्यांसाठी सगळं करतो आपण, फॅमिलीसाठी. पण आपण हे विसरतो की मी फक्त आई नाहीये, फक्त पत्नी नाहीये, फक्त सून मुलगी नाहीये, तर मी एक वेगळा सेपरेट, मी एक सोल आहे, आत्मा आहे. आणि हा जो आत्मा आहे त्याने हे शरीर धारण का केलंय माहिती तुम्हाला? तर ज्या वेळेला पूर्वी कधीतरी मृत्यू झालेला होता, कुठला तरी जन्मात, कुठला तरी योनीत, त्यावेळेला तो दुःखात झालेला होता, प्रत्येकाचाच. ओके. तर त्यावेळेला असं काहीतरी चुका झालेल्या होत्या ज्याचं प्रायश्चित्त भोगण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. मग वरती गेल्यानंतर देव काय करतो? 60% नशीब देतो, 40% कर्म देतो. त्या 40% तुम्हाला विचारतो, बघ इथं तुला नक्की कुठे जायचं, तुला कुठलं शरीर धारण करायचं, कोणाची बायको व्हायचं, कोणाचं आई व्हायचं, कोणाची मुलगी व्हायचंय, हा चॉईस तुझा आहे की तुला, तुझा चॉईस आहे, तुला तिथे जाऊन ते प्रायश्चित्त करायचंय. मग असे ऑप्शन्स आपल्याला दिले जातात. आणि तो जो आपला आत्मा असतो तिथे देवाच्या पुढे उभा, तर तो आत्मा त्याने हे शरीर निवडलेलं आहे. तर त्या आत्म्याची पण काहीतरी हे आहे की स्वतःला हील करण्यासाठी तो इथे आलाय, ते प्रायश्चित्त करण्यासाठी आलेला आहे.
है ना? तर आपण काय करतो, इतरांचं सगळ्यांचं ओझं ह्या आत्म्याला देतो आणि याच्यावर खूप आपण अन्याय अत्याचार करतो स्वतःवर, स्वतःला गृहीत धरून, है ना? तर आपण स्वतःला ज्यावेळेला थँक्यू म्हटलं, स्वतःला आय लव्ह यू म्हटलं, मनोमन आपण त्यांना पण म्हटलं, तर त्यावेळेला खूप आपल्याला हलकं फील व्हायला लागतं. एक मिनिट. ओके. तर सायन्स काय आहे आता याच्या मागचं, ठीक आहे? तर डॉक्टर ह्युलेन म्हणून एक व्यक्ती होती. खूप जुनी गोष्ट नाहीये ही, काहीच वर्षापूर्वीची आहे. तर डॉक्टर ह्युलेन हे असे एक गृहस्थ होते, की त्यांच्या मुलीला एक आजार झालेला होता आणि त्यांना काही ते औषध मिळत नव्हतं. ती काही बरी होत नव्हती. मग त्यांनी खूप रिसर्च केले, इकडं जा, तिकडं जा, असं त्यांचं खूप सुरू होतं. अभ्यास सुरू होता, प्रयोग सुरू होते, खूप काही. असं करत करत ते डॉक्टर ह्युलेन अमेरिकेतल्या हवाईयन बेटांवर जाऊन पोहोचले. अमेरिकेमध्ये हवाईयन बेट म्हणजे तिथे आदिवासी लोक राहतात किंवा राहत होते. आणि ही फक्त स्टोरी नाहीये, हे फॅक्ट आहे. ठीक आहे. हा एक सायन्सचा प्रयोग आहे, ही एक सत्यकथा आहे, जी अजूनही जिथे खूप असे आदिवासी लोक आहेत तिथे पण अजूनही असंच आहे, की त्यांना समजा जर झाड तोडायचं असेल, वनस्पती तोडायची असेल, त्या वनस्पतीचं पान हवं असेल, फूल हवं असेल, मूळ हवं असेल, खोड हवं असेल, कशाहीसाठी, तर ते आधी त्याला रिक्वेस्ट करतात, प्रार्थना करतात, की मला या या कारणासाठी तुझी फुलं हवी आहेत, या कारणासाठी तुझी पानं हवी आहेत. आणि ते झाडं त्या व्यक्तींशी संवाद साधतात आणि त्यांना सिग्नल मिळतो आणि मगच ते ती वनस्पती तोडतात, झाडं तोडतात. असं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरात कुंड्यांमध्ये झाडं असतील तर त्यांच्याशी संवाद साधून बघा. तुम्ही गावाला जाताना त्यांना सांगा, मी गावाला जाते, इतक्या दिवसांनी येईल, तुम्ही छान राहा, तुम्ही नाराज होऊ नका, तुमची पानं फुलं गळू देऊ नका, बघा आल्यावर ते तसेच राहतील. हा प्रयोग आपण आता लगेच प्रॅक्टिकली सिद्ध करणार आहोत. पुढची एक 15 मिनिटं 20 मिनिटं एक्सटेंड झालं तर चालेल का? चालेल. ओके. मग असं करत करत डॉक्टर ह्युलेन हवाईयन बेटांवर गेले, तर तिथे त्यांना एक चित्र दिसलं, की सगळे आदिवासी लोक असे गोल उभी होती आणि मध्ये एक व्यक्ती उभी होती, एक व्यक्ती मध्ये उभी होती आणि हे आजूबाजूला सगळी लोक ना त्याला क्षमा प्रार्थना करत होते, म्हणत होते की माफ कर, माफ कर, माफ कर, असं. मग डॉक्टर ह्युलेन यांना असा प्रश्न पडला, की का माफ कर असं म्हणतात तुम्ही सगळे त्या व्यक्तीला, की त्याने असं काय केलं, म्हणजे तुम्ही असं काय केलं की तुम्ही सगळेजण त्या एकाची माफी मागतायत. ओके. मग त्यातल्या लोकांनी सांगितलं डॉक्टर ह्युलेन यांना, की म्हणे त्या एका व्यक्तीने अपराध केलेला आहे, गुन्हा केलेला आहे आणि म्हणून आम्ही त्याची माफी मागतोय. म्हणे असं काय की त्याने अपराध केला आणि तुम्ही माफी मागतायत, असं काय हे? तर म्हटले हो, आमच्याकडून असं काहीतरी चुकलं की ज्यामुळे तो मेसेज त्याच्यापर्यंत गेला. म्हणजे काय? आपण काहीतरी अशी चूक करतो आणि त्या चुकीमुळे आपली मुलं बिघडतायत. येतंय लक्षात? हा सायन्सचा नियम आहे. विज्ञानाच्या पुस्तकात आपण शिकलोय की एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जर तुम्ही बॉल समोर फेकला तर तो तेवढाच फोर्सने किंवा त्याच्यापेक्षा जास्त फोर्सने आपल्याकडे येतो. वर तुम्ही काहीही वस्तू फेकली की ती पुन्हा आपल्याचकडे येते. ही कर्माची थेअरी आहे. जर तुमच्या आयुष्यात आत्ता दुःख आहे, संकट आहे, प्रॉब्लेम आहेत, तर हे मागच्या कुठल्या तरी जन्मात तुम्ही समोर टाकलेला बॉल तुमच्याकडे परत आलेला आहे विथ इंटरेस्ट. विथ इंटरेस्ट. लक्षात घ्या. म्हणून आहे ना, जेव्हाच्या तेव्हा हिशोब बरोबर करायचा, जेव्हाच्या तेव्हा एनर्जी एक्सचेंज करून टाकायची. आजचं सेशन झालं, तुमचं थँक्यू घ्या. आम्हाला तुमच्या बंधनात अडकून ठेवू नका. पुढे एक जन्म घेऊन विथ कंपाऊंड इंटरेस्ट तुम्हाला कुठे परत फेड करू. ओके. तर जर तुमच्या आयुष्यात सुख आहे तर तुम्ही मागे कधीतरी कुणाला सुख दिलेलं आहे, ते विथ इंटरेस्ट मिळतं. याचं एक्झाम्पल बघा तुम्ही. काही काही लोक आपल्या आजूबाजूला अशी आहेत, धूर्त आहेत, खोटारडी आहेत, चाप्टर आहेत, शहाणी आहेत.
पण त्यांच्या आयुष्यात त्यांना खूप सुख आहे. आणि अशी काही लोक आपल्या आजूबाजूला आहेत जे खूप प्रामाणिक आहे, कष्टाळू आहे, मायाळू आहे, पण ते खूप गरीब आहेत. म्हणजे आर्थिक पण आणि इतर सगळ्या बाबतीत. आहे की नाही अशी उदाहरणं तुमच्या आजूबाजूला? की धूर्त लोक आहेत, फार लबाड लोक आहेत, पण खूप श्रीमंत पण आहे आणि त्यांच्यासोबत वागणारी त्यांची नातेवाईक पण छान आहेत. आणि अशी काही लोक आहे की जी खरंच कष्टाळू, प्रामाणिक, चांगली आहे, पण त्यांना नाते संबंधामध्ये पण त्रास आहे आणि गरिबी पण आहे पैशांची. आहेत असे लोक. असं का होतं? आपण म्हणतो अरे यार हे काय आहे? पण हे काय आहे, तर मागच्या जन्मात त्यांनी काहीतरी चांगलं केलेलं होतं त्या व्यक्तींसोबत आणि विथ कंपाऊंड इंटरेस्ट त्यांना ते आत्ता मिळालेलं आहे. पण असं काहीतरी होतं, ते प्रायश्चित्त भोगण्यासाठी आत्ता मनुष्य जन्म आहे त्यांचा. ओके. तर आता आपल्या आजूबाजूला जे काही आपण चित्र बघतोय, कुणीही जर आपल्या सोबत कसंही वागत असेल तर क्लिअर आहे ही गोष्ट, ऍक्सेप्ट करा तुम्ही आज की हा बॉल तुम्ही मागच्या जन्मात त्यांच्याकडे टाकलेला होता, विथ कंपाऊंड इंटरेस्ट तुम्हाला तो मिळतो आहे. मग त्या आदिवासी लोकांनी हा नियम डॉक्टर ह्युलेन यांना सांगितला, जो ते विज्ञानाच्या पुस्तकात शिकले, आपण पण शिकलो. पण आपण 5वीचा 6वीचा 10वीचा पेपर लिहिण्यापुरताच शिकलो, घोकमपट्टी रट्टा मार केलं आणि ऍक्च्युअल आयुष्यामध्ये काहीच संबंध नाही आपल्याला त्या विज्ञानाचा, त्या कन्सेप्टचा. पण आहे. आता बघा, तुम्ही काल सेशनला आलात, कसं होतं, खूप दुःख आणि निगेटिव्हिटी होती, पण 3-4 जणींनी लिहिलंय की आज वेगळंच पॉझिटिव्ह वाटतंय, हलकं आणि फ्रेश वाटतंय. मग काय झालं, कालच्या सेशन नंतर ती निगेटिव्हिटी निघून गेली, पण ती पोकळी राहिली का? तिथे रिकामी जागा राहिली का? नाही राहिली. कारण ऊर्जेचा नियम आहे, ऊर्जा काय करते, तिचं रूप बदलते फक्त. म्हणजे नकारात्मक मधून कुठं गेलं ते सकारात्मक झालं, है ना? तर सगळं काय आहे, ऊर्जा आहे. ओके. मग ते लोक काय करत होते, त्यांची बिलीफ आहे, त्यांचं म्हणणं आहे किंवा त्यांचं मानणं आहे किंवा त्यांचं तत्व आहे की ती व्यक्ती चुकली नाहीये. आमच्या वागण्या बोलण्यातून, आमच्या व्यवहारातून असा काहीतरी चुकीचा मेसेज त्या व्यक्तीपर्यंत गेला आणि त्या व्यक्तीने असं कृत्य त्याच्याकडून ते कळत नकळत घडून गेलं. जर आम्ही असे वागले नसतो तर तो पण तसा वागला नसता. तर आम्ही ऍक्शन घेतली, त्याने फक्त रिॲक्शन दिली, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ती लोक त्याला काय म्हणत होती, आय एम सॉरी. ते सगळे आदिवासी बांधव त्या एका माणसाला काय म्हणत होते, आय एम सॉरी, मला माफ कर, माझं चुकलं, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. आणि तू माफ केलेलं आहेस असं आधीच डिक्लेअर करायचं. म्हणून आय थँक यू. असं नाही की बाबा मी माफी मागतोय आणि तू माफ करशील की नाही, नाही नाही नाही, तू तर माफ केलंय म्हणून आधीच डिक्लेअर करायचं, आय थँक यू, धन्यवाद माफ केल्याबद्दल, आणि आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तर हे 4 मंत्र आहेत. आता तुम्ही आजपर्यंत खूप मंत्र म्हटले असतील, वक्रतुंड, ओम त्र्यंबकम, गुरुर ब्रह्मा, वदनी कवळ घेता, शुभम करोती, अजून काय 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 काय, बापरे किती मंत्र आहे. आपला पण मंत्रांचा क्लास आहे वैदिक मंत्राचा, नक्की करा. पण त्या मंत्रांचे रिझल्ट नाही मिळाले आपल्याला. का नाही मिळाले? गीतेचे श्लोक असे पाठ आहेत, असे सगळे मंत्र पाठ आहे. मी खूप धार्मिक आहे, खूप लोक सांगतात, पण त्या मंत्रांचा अर्थच माहिती नाहीये. त्या प्रत्येक जो मंत्र आहे त्यातल्या प्रत्येक शब्दातल्या प्रत्येक अक्षराला व्हायब्रेशन आहे आणि ते व्हायब्रेशन कसले आहेत, किती आहेत, का आहेत, त्याचा दूरपर्यंत संबंध नाहीये. असे छोटे छोटे बाळ रियालिटी शो मध्ये येतात, गीतेचे श्लोक म्हणतात, आयुष्य निघून जातं पण गीता कळत नाही, फक्त श्लोक पोपटपंची पाठ आहे. तर ह्या 4 मंत्राचा अर्थ कळला तुम्हाला, की आपल्या आयुष्यात आपल्या समोर जी परिस्थिती आहे, जो व्यक्ती आहे, जे आपल्यासोबत घडतं आहे, त्याला कारणीभूत कोण आहोत, आपण आहोत. हे ऍक्सेप्ट करा आणि म्हणा, आय एम सॉरी, माझं चुकलं. काय होईल आज माहिती का? थोडासा इगो ऍटिट्यूड हर्ट होतोय. काय कुठून बसलो ह्या बाईच्या सेशनला, काय सांगते मी, का सॉरी म्हणू, मी चुकलेच नाही, मला फुल गॅरंटी आहे, मी किती झोपेत सांगू शकते. पण
इतकी वर्ष तुम्ही तुमच्या पद्धतीने जगलात, काही रिझल्ट आलेला नाहीये, म्हणूनच आज तुम्ही इथे आहात. सो आजचा दिवस एवढी प्रॅक्टिस करा, म्हणा आय एम सॉरी. बरं, त्या व्यक्तीच्या समोर जाऊन म्हणा नाही म्हणते मी तुम्हाला, ठीक आहे. ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीला समोर जाऊन म्हणा नाही म्हणते, मनातल्या मनात म्हणा. त्या व्यक्तीचं नाव आठवा, चेहरा आठवा, सॉरी, आणि काय म्हणा, आय एम सॉरी, मी चुकले, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. हे जे माझ्यासोबत होतंय ते माझ्या ऍक्शनला तू दिलेली रिॲक्शन आहे. कारण नियमच तो आहे ना विश्वाचा, ब्रह्मांडाचा. काल म्हटलं ना तुम्हाला, लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क नाही करत तुमचे. का नाही वर्क करत? हा नियम आपल्याला माहिती नाहीये, हा नियम आपण फॉलो करत नाहीये. आणि मी म्हटलं म्हणून म्हणायचंय का? नाही. तर तुमच्या इमोशन्स युनिव्हर्सला व्हायब्रेशन कळतात. कसले व्हायब्रेशन कळतात? इमोशन्सचे, शब्दांचे नाही. आय हेट यू आणि आय लव्ह यू हे शब्द युनिव्हर्सला कळत नाही. मग काय कळतं? आय हेट यू म्हणताना काय फिलिंग्स आहेत, आय लव्ह यू म्हणताना काय फिलिंग्स आहेत, त्या फिलिंग्सला युनिव्हर्स कनेक्ट करतो, मॅच करतो. ते व्हायब्रेशन कळतात. ठीक आहे. मग मंत्र काय लिहून घ्यायचं वहीमध्ये आत्ता. हे वापरायचं कसं ते पण तुम्हाला सांगते. पहिलं वाक्य आहे आय एम सॉरी, मी चुकले, मराठीत लिहायचं असेल तर. दुसरं वाक्य लिहा, प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर. तिसरं वाक्य, आय थँक यू, मी आभारी आहे. आणि पुढचं वाक्य, आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे. ठीक आहे. तुमच्या आयुष्यात तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे तुम्ही मला सांगतायत, तर ते सगळे प्रॉब्लेम ह्या 4 वाक्यांनी पुढच्या काही दिवसात नक्की सॉल्व्ह होणार आहेत. फक्त ह्या वाक्यांनी नाही, तर त्याच्यासोबत तुम्हाला तुमच्या इमोशन्सची जोड द्यावी लागणार आहे. कारण ब्रह्मांडाला इमोशन्स कळतात. ठीक आहे. आता आज आपण मेडिटेशन केलं, त्याच्यात आपण थँक्यू आणि आय लव्ह यू म्हटलं, बरोबर आहे. हलकं वाटलं तुम्हाला. उद्याचं जे मेडिटेशन असणार आहे त्यात आपण आय एम सॉरी म्हणणार आहोत. आणि उद्या आय एम सॉरी म्हटल्याच्या नंतर आपले व्हायब्रेशन एकदम वाढणार आहे, आपली पात्रता एकदम वाढणार आहे, आणि त्याच्यानंतर आपला रेकीचा प्रवास सुरू होणार आहे. ठीक आहे. आणि तो रेकीचा प्रवास सुरू करायच्या आधी आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. ऍक्च्युअल शरीरात नाही, ऑरामध्ये. मग हे 7 चक्र म्हणजे काय, ते कुठे असतात, कसे असतात, त्याचा आणि आपला काय संबंध आहे ते समजून घेऊ. आणि असं सगळं 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 छान क्लिअर झालं आपल्याला की मग आपण रेकीकडे जाऊ. ठीक आहे. तर थँक्यू नंतर थोडेसे व्हायब्रेशन वाढलेले आहेत, सॉरी नंतर ते खूप जास्त वाढतील. तर सॉरी का म्हणायचंय ते पण कळलं आज तुम्हाला. ठीक आहे. आता तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवते हे का करायचंय. एनर्जी काय असते ते दाखवते तुम्हाला. ठीक आहे. एक मिनिट, मी दुसरा कॅमेरा सेट करतो. माझा व्हिडिओ दिसतोय का? हॅलो हॅलो. हा ग्लास दिसतोय तुम्हाला इथे पाण्याने भरलेला. ठीक आहे. आता बघा, ऍज अ एनर्जी हिलर माझ्याकडे हे डाउझर आहे, पेंडुलम डाउझर. ठीक आहे. याला पेंडुलम डाउझर म्हणतात.
आता आपण ह्या पाण्याची एनर्जी चेक करू. ठीक आहे. या काचेच्या ग्लासात घरातलं पाणी आहे. या पाण्याची एनर्जी चेक करू. युनिव्हर्समध्ये, ब्रह्मांडामध्ये एक धुळीचा कण जरी आहे तरी त्याला एनर्जी आहे. ठीक आहे. आता मी विचारते याला, मी आधी प्रार्थना करते. हा असा धरलाय, तुम्हाला माझा हात दिसतोय क्लिअर. ओ माय डिअर, या ग्लासातल्या पाण्याची एनर्जी आत्ता कशी आहे? ओ माय डिअर, प्लीज गिव्ह मी क्लिअर डिव्हाइन गायडन्स. या ग्लासातल्या पाण्याची एनर्जी आत्ता कशी आहे? तुम्हाला बघायचं आहे की हा पेंडुलम डाउझर कसा फिरतोय, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. ओ माय डिअर, प्लीज गिव्ह मी क्लिअर डिव्हाइन गायडन्स. या ग्लासातल्या पाण्याची एनर्जी कशी आहे? कसं फिरतंय, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉक फिरतंय म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आहे. बरोबर आहे. प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप. थांबलं कसं बताऊन? स्टॉप, स्टॉप. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तुम्हाला माझा हात पण दिसला है ना? आता हे पाणी माझ्याच घरातलं आहे, माझ्याच या बॉटलमधलं आहे. ओके. पण याची एनर्जी आत्ता निगेटिव्ह आली. का निगेटिव्ह आली माहितीये? कारण माझं सगळं लक्ष, माझा वेळ, माझं अटेन्शन हे सगळं मी आत्ता तुम्हाला देते आणि याला दुर्लक्षित ठेवलेलं आहे. याच्याकडे माझं लक्ष नाही, याला माझा वेळ मी देत नाहीये, माझं प्रेम या पाण्याला देत नाहीये, याला दुर्लक्षित ठेवलेलं आहे. आता ह्या पाण्याला मी प्रेम देते. आता बघा, असं प्रेमाने हातात घेतलंय, त्याच्याकडे मी बघते, आय कॉन्टॅक्ट करते आणि म्हणते, आय लव्ह यू सो मच. तू मला खूप आवडतोस. आय लव्ह यू. तुला पिल्यामुळे माझ्यामध्ये ताकद येते, पॉझिटिव्हिटी येते. तुला मी पिल्यामुळे मला खूप शांत वाटतं. तूच माझं जीवन आहेस. आय लव्ह यू सो मच. खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुला खूप रिस्पेक्ट करते. मी तुझा आदर करते. तुझ्यामुळे मी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. आय लव्ह यू. ठीक आहे. आता आपण ह्या ग्लासातल्या पाण्याची एनर्जी चेक करू. ओ माय डिअर, प्लीज गिव्ह मी क्लिअर डिव्हाइन गायडन्स. आत्ता या ग्लासातल्या पाण्याची एनर्जी कशी आहे? प्लीज गिव्ह मी क्लिअर डिव्हाइन गायडन्स. आत्ता या ग्लासातल्या पाण्याची एनर्जी कशी आहे? कसं फिरतंय? क्लॉकवाईज. दिसतंय सगळ्यांना? आता ही एनर्जी जर तुम्हाला हवी असेल तर पाण्याचा ग्लास नाही दिसत आहे. हवे. प्लीज गिव्ह मी क्लिअर डिव्हाइन गायडन्स. आत्ता ग्लासातल्या पाण्याची एनर्जी कशी आहे? आधीपेक्षा बघा ग्लासाच्या बाहेरपर्यंत चाललंय का एनर्जी? थँक्यू. येस. थँक्यू. प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप. आता एनर्जी हवी असेल तर आपले व्हिडिओ सुरू हवे की बंद हवेत? सुरू हवेत. बघा आता ठरवा तुमचं तुम्ही. एनर्जीचा क्लास आहे हा, है ना? कळतंय तुम्हाला? सॉरी, थँक्यू का म्हणायचंय? ओके. यस संध्याताई बोला. ते पाण्याचा ग्लास दिसला नव्हता मला, म्हणजे दिसत नव्हता मला तरी. ओके. बाकीच्यांना दिसला? ग्लास नाही दिसला तुम्हाला पाण्याचा? दिसला. इथे नाव वगैरे येतं ना, त्याच्यामुळे दिसत नाही. हा, हे बघा काय करायचं, स्क्रीनवर आहे ना स्प्लिट करायचं, म्हणजे जिथे मी आहे ती स्क्रीन समोर ठेवायची.
नाही, आता तुम्ही जसं दिसतात ना तेव्हा जर केलं ना तर आमच्या लगेच लक्षात येतं. ते सगळ्या याच्यामध्ये ना ते नाव वगैरे येतात ना खाली, त्याच्यामुळे दिसत नाही. हा, मग स्क्रीनवर थोडंसं बोट खाली फिरवायचं, नाही तर वर करायचं, मग तुम्हाला ते दिसतं. ठीक आहे. येस, ओके. आलंय बाकीच्यांना लक्षात की एनर्जी कशी असते, आपले शब्द का गरजेचे आहेत, का महत्वाचे आहेत, थँक्यू म्हणणं का गरजेचं आहे. ओके. तर कोण कोण आजपासून थँक्यू म्हणायला सुरुवात करणार आहे? जिथे जिथे लक्ष जाईल, ज्या ज्या वस्तूवर लक्ष जाईल तिथे थँक्यू म्हणायचंय का? अजून थोडंसं डिटेलमध्ये जाऊया. आता समजा, वा, थँक्यू सो मच, बरेच रिप्लाय आले. येस, असं जर इंटरॅक्शन असेल ना तर मला पण थोडासा उत्साह येतो मग सांगायला. ओके. आता बघा, ही बॉटल आहे पाण्याची. आता माझी खूप इच्छा आहे की ही बॉटल मी विकत घ्यावी. माझ्याकडे पैसे पण भरपूर आहे. ठीक आहे. पण ही बॉटल जर एखाद्याच्या विचारात, कल्पनेत आलीच नसती आणि एखाद्याने ती तयार केलीच नसती आणि एखाद्याने ती मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चर करून मॉलमध्ये विकायला आलीच नसती, तर ही माझ्यापर्यंत पोहोचू शकली असती का? फॉर एक्झाम्पल, हा पेन, माझ्याकडे पैसे भरपूर आहेत, पण हा पेन कुणाच्या कल्पनेत आलाच नसता, तर तो माझ्यापर्यंत आला असता का? आता आपण कसे कनेक्ट झालेले आहोत या लॅपटॉपच्या माध्यमातून. मग हा लॅपटॉप कसा तयार झालाय? फक्त लॅपटॉप पुरेसा आहे का आपल्याला कनेक्ट होण्यासाठी? नाही. इंटरनेटचं कनेक्शन आहे, गुगल मीटचं ऍप आहे, बरोबर आहे. मग आता वरवर दिसायला इंटरनेटचं कनेक्शन आहे, पण तो इंटरनेटचं कनेक्शनचा जन्म कसा झाला आणि माझ्या घरात ते वायफायचं तो बॉक्स कसा बसला? तो बॉक्स बसवायला येणारा माणूस, त्याला पण थँक्यू म्हटलं पाहिजे. गुगल मीटचं ऍप कुणी तयार केलं? कसं तयार झालं? कसं ते आपल्यापर्यंत आलं? हा लॅपटॉप जो हार्ड कॉपी मला दिसतं इथे तेवढंच आहे का? नाही. त्या लॅपटॉपमध्ये सॉफ्टवेअर्स आहेत, त्या लॅपटॉपमध्ये हार्डवेअर आहे. प्रत्येकाचा इंजिनियर वेगळा आहे, प्रत्येकाचं काम वेगळं वेगळं आहे. त्याच्या आधी कोणीतरी हे डिझाईन केलंय, कुणाला तरी ती कल्पना सुचलीये, कुणाला तरी कोडिंग सुचलंय आणि ते सगळं 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 किती झमेले, किती सगळं होऊन तो एक हार्ड कॉपी लॅपटॉप सुरू झाला. मग तो मार्केटमध्ये लॉन्च झाला, त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट झाल्या. मग ऍडव्हर्टाईज कुणी केली, कशी कशी केली, ती आपण कुठे बघितली, कशी बघितली, ती सगळी माध्यमं. त्याच्यानंतर एक ट्रक भरून लॅपटॉप आपल्या गावातल्या मॉलमध्ये किंवा शॉपमध्ये आले. मग ते रोडवेज, ते एअरलाइन्स असेल किंवा ते जहाज असेल, है ना, ट्रेन असेल, कुठून कुठून ते सगळं आपल्यापर्यंत आलं. कुठल्या मॉलमध्ये, मग तो मॉल कुणाचा आहे, मग तिथे काम करणारी सगळी सिस्टीम कशी आहे, स्टाफ कसा आहे, असं सगळं 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 एवढे विचार आपण केले पाहिजे आणि थँक्यू आलं पाहिजे. आता मला सांगा, तुमच्याकडे लाखोने पैसा आहे, पण हे सगळं झालंच नसतं तर हा लॅपटॉप आपण विकत घेतला असता का? आपल्या पैशाला काहीतरी अर्थ आहे का? मग आहे का? नाहीये. आता आपण म्हणतो मी स्वयंपाक केला, किचनमध्ये आपण म्हणतो हे माझं आहे, हे माझं आहे. पण मला सांगा, तो गॅसच नसता, ते सिलेंडरच नसतं, ते लायटरच नसतं, तो बाजारात आलेला शेतकऱ्याने पिकवलेला भाजीपालाच नसता, ते कडधान्य डाळी नसत्या, ते ड्रायफ्रुट्स नसते, ते मसाले नसते, आणि हे सगळं ठेवण्यासाठी तुमचे छान 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 ते डब्बे नसते, ते फर्निचर नसतं, तर काहीतरी शक्य होतं का? काय केलंय आपण? नुसती फोडणी दिली, बाकी काही केलेलं नाही. ह्या सगळ्या वस्तू कुठून 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 आल्या? मग असं तुम्हाला काय करायचंय, तुमच्या किचन मधली प्रत्येक वस्तू बघायची आहे, तुमच्या बेडरूम मधली प्रत्येक वस्तू बघायची आहे, तुमच्या हॉल मधली, तुमच्या ऑफिस मधली, तुमच्या गोडाऊन मधली, तुमच्या दुकानामधली, तुमच्या काय राहिलं अजून, हॉल झाला का, टॉयलेट बाथरूम मधली, तिथे पण क्लिनिंगचे खूप गोष्टी आहेत ना आपल्याकडे, वेगवेगळे शॅम्पू आहे, फेसवॉश आहे, काय काय आहे, क्लिनिंगच्या वस्तू आहेत.
इच अँड एव्हरीथिंगला थँक्यू मनातून आलंच पाहिजे. म्हणजे जिथे नजर जाईल किंवा ज्या वस्तूवर हात ठेवाल, जी वस्तू उचलाल, ज्या व्यक्तीकडे नजर जाईल, तर ते मनामध्ये आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू हे आलंच पाहिजे. का आलं पाहिजे कळतंय का? येस, जमेल सगळ्यांना. याची प्रॅक्टिस जरी तुम्ही 8 दिवस केली ना, इतकं आयुष्य लाईट होऊन जाईल आणि इतके ते प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला सुरुवात होऊन जाईल. ठीक आहे, तर हे करायचं आहे आजपासूनचं होमवर्क. आणि अजून तुम्हाला काय सांगितलं होतं होमवर्कमध्ये, हे एक समजलं तुम्हाला, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक्यू, आय लव्ह यू. ठीक आहे, आज आपण आय थँक्यू आणि आय लव्ह यूचं मेडिटेशन केलं. उद्या आपण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मीचं मेडिटेशन करणार. होमवर्कमध्ये तुम्हाला सांगितलंय कंप्लेंट्स लिहायच्या आहेत आणि पहिली गोष्ट खुन्नस द्यायची, बॅड वर्ड्स द्यायचे, नंतर थँक्यू, आय लव्ह यू म्हणून तो कागद फाडून जाळून फोटो टाकायचा. ठीक आहे, आणि न्यू बिगिनिंगचं मेडिटेशन तुम्हाला दिलंय, युट्यूबची लिंक दिलेली आहे. ते मेडिटेशन कंपल्सरी ऐकायचं आहे. सकाळी उठल्या ऐका, नाही जमलं तर रात्री झोपताना ऐका. ठीक आहे, किंवा दिवसभरात कधीही ऐका, पण ऐकाचं डेली कंपल्सरी. हे कुणीच सांगू नका की सकाळी उठल्यावर मला कामं असतात. तुम्हाला काल डे 1लाच सांगितलं होतं, जर तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर स्वतःसाठी वेळ तुम्हाला काढावाच लागेल. मग रोज जे उठतात त्याच्यापेक्षा 15 मिनिट आधी उठा किंवा 15 मिनिट उशिरा झोपा. ठीक आहे, अजून आत्ता काय सांगितलं, जोपर्यंत तुम्ही स्वतःला वेळ देत नाही, स्वतःवर काम करत नाही, स्वतःला प्रेम करत नाही, स्वतःला आदर देत नाही, तोपर्यंत तुमच्या आजूबाजूची परिस्थिती बदलणार नाही. भले तुम्ही कुठूनही किती रेमेडी घ्या, कधीच तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. स्वतःचा रिस्पेक्ट करणं, स्वतःवर प्रेम करणं, स्वतःला वेळ देणं हे करावंच लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे सांगू नका की मला वेळ नाही, लवकर उठा किंवा उशिरा झोपा. जमेल सगळ्यांना? यस, ठीक आहे, चलो. सो आज के लिए इतना काफी है. उद्या भेटूया पुन्हा एका नवीन ऊर्जेने. मला उद्यासाठी नवीन ऊर्जा जर हवी असेल, म्हणजे तुम्हाला जर माझ्याकडून नवीन ऊर्जा हवी असेल तर ग्रुपला थँक्यूचे मेसेजेस येऊ द्या. ठीक आहे, थँक्यू सो मच. इतका वेळ मला ऐकून घेतलं, शांतपणे मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह. Always blessings, always blessings, always blessings. Thank you so much. Bye bye.